नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान कसा असेल हा काळ, कसे असतील हे दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य सांगणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 15 ते 31 ऑगस्ट हा काळ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी या काळात स्वतःच्या राशीत गोचर करत आहे आणि त्यामुळे जीवनातील महत्त्वाचे निर्णय, जबाबदारी आणि प्रगती या तिन्ही गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. गुरु तुमच्या चौथ्या भावात असल्याने कुटुंब, स्थावर मालमत्ता आणि मानसिक समाधान यावर सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसेल. मंगळ तिसऱ्या भावात असल्यामुळे धैर्य, आत्मविश्वास आणि प्रवासाचे योग निर्माण होतील. राहू दुसऱ्या भावात असल्यामुळे बोलण्यात संयम ठेवावा लागेल, अन्यथा नातेसंबंधात तणाव येऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्यांना 18 ते 27 ऑगस्ट दरम्यान बढती, नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना, स्वरोजगार करणाऱ्यांना विशेषतः 20 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवे करार, नवीन ग्राहक आणि बाजारपेठ विस्ताराची संधी मिळेल. मात्र कामाच्या ठिकाणी मतभेद टाळण्यासाठी संवादात सावधगिरी आवश्यक आहे. आर्थिक स्थितीबाबत बोलायचे झाल्यास हा काळ काहीसा चढ उतारांचा असेल. गुरुच्या कृपेने घर, वाहन खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. मात्र राहू दुसऱ्या भावात असल्यामुळे अचानक खर्च वाढतील. विशेषतः घरगुती जबाबदाऱ्या, आरोग्य आणि प्रवासावर खर्च होऊ शकतो. म्हणून पैशाचे नियोजन नीट करा. 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधाच्या दृष्टीने विवाहितांसाठी हा काळ चांगला आहे. पती पत्नीमध्ये संवाद वाढेल, एकमेकांबद्दल विश्वास आणि आधार मजबूत होईल. प्रेमसंबंध असणाऱ्यांना 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान एखादी रोमॅन्टिक संधी मिळू शकते. अविवाहितांसाठी विवाह किंवा नवीन नात्याचे योग जुळून येतील. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील, पण कधी कधी बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शब्दांचा वापर काळजीपूर्वक करावा. आरोग्याच्या बाबतीत हा काळ साधारण चांगला आहे. मात्र 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान रक्तदाब, डोळ्यांचा त्रास किंवा मानसिक तणाव यासारखे प्रश्न उद्भवू शकतात. प्रवास करताना काळजी घ्या. नियमित व्यायाम, ध्यान आणि संतुलित आहार यामुळे आरोग्य तुमचे चांगले राहील. अनपेक्षित बदलाबद्दल बोलायचं झालं तर या काळात अचानक प्रवास, नवे संपर्क, परदेशी संधी किंवा एखाद्या जुन्या मित्राकडून मदत मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच शुभ आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा, मुलाखती, शैक्षणिक प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. काहींना समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 15 ते 31 ऑगस्ट हा काळ तुमच्या आयुष्यात नवे बदल, जबाबदाऱ्या आणि प्रगती घेऊन येत आहे. योग्य निर्णय, संयम आणि शिस्त यामुळे तुम्हाला या काळात नक्कीच फायदा मिळेल. हे होते कुंभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.